मॅडम पुढच्या कॅन्डिडेटला बोलवा. या 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 बसा बसा बसा. लोकपत्ता या दैनिक मध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. हो नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? गुरु. कशासाठी आला इथं? मी इथे इंटरव्ह्यू साठी आलोय. अच्छा, मराठी कळते का? बरेपैकी. वाचू शकता का? वाचू शकतो, लिहू शकतो, बोलू शकतो आणि अर्थ समजू शकतो. हे बघा, मी आता तुम्हाला 3 प्रश्न विचारणार. ओके. त्याआधी मला असं सांगा, डोळ्यांना चष्मा का लावलाय? माझ्या डोळ्यांना थोडा त्रास होतो म्हणून मी हे असं चष्मा वापरतो. बरं, पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही मॉलमध्ये गेलाय आणि मॉलमध्ये एका थिएटरमध्ये सैराट लागलेला आहे आणि दुसऱ्या थिएटरमध्ये ओके. कॉन्ज्युरिंग हा सिनेमा लागलेला आहे. तर तुम्ही कुठला चित्रपट बघणार? चांगला प्रश्न विचारला. मी सैराट हा चित्रपट बघणार. का? कारण कॉन्ज्युरिंग इज इंज्युरिंग टू हेल्थ. त्यामुळे लोक मरतात, हृदयाचा अटॅक वगैरे येऊन. त्यामुळे मी सैराट, आणि मराठी पिक्चर आहे म्हणून, आपल्या मातीतला आहे म्हणून मी सैराट बघणार. दुसरा प्रश्न, भारतातील शिक्षणाचा दर्जा वाढवणार स्मृती इराणी याबद्दल तुमचं मत काय आहे? ॲक्च्युली बोलायचं खूप आहे या विषयावर. कारण आता मोदींचे दौरे खूप वाढलेले आहेत परदेशात, त्यामुळे त्यांचं भारताकडे लक्ष असत नाही. आणि अजाबाची गोष्ट म्हणजे एक इराणी बाई भारतात येऊन कशी हक्क गाजवू शकते, हेच मला मुद्दा पटत नाही. आणि अजूनपर्यंत तरी शिक्षण मोफत होतं सरकारकडून, आणि त्याचा जर आता दर जास्त वाढवला त्या इराणी बाईने, तर मग आपण कसं पुढे शिकू शकतो, किंवा आपल्या मुलाला कसं म्हणून आपण त्याला शिकवू शकतो, याचं एक ज्वलंत एक उदाहरण म्हणजे असा प्रश्न आहे. आणि मला वाटतं त्याच्यावर विचार करून, मोदींचे दौरे कमी करून या इराणी बाईवर थोडेसे आपण संस्कार करायला पाहिजे, असं मला प्रत्यक्षिक वाटतं मला. तिसरा आणि शेवटचा प्रश्न बरं का. ओके. गोव्यात डबल डेकर सुरू करणार प्रभू. मूर्ख आहे. कोण? प्रभू. का? कारण बघा, आता तुम्ही किंवा आम्ही खातो, खूप खूप खातो, जेवण जेवतो, आणि जेवल्यानंतर आम्हाला डेकर येतो. आता तुम्ही सांगू शकत नाही की आपण सिंगल डेकर काढू शकतो की डबल डेकर काढू शकतो. हे आपण कसं, ते सगळं निसर्गाच्या त्याच्या हातात असतं. आणि दुसरं म्हणजे असं वैयक्तिक पर्सनल ज्या गोष्टी असतात त्या मला वाटतं पेपरमध्ये छापायच्या नसतात. त्यामुळे मला असं वाटतं की प्रभू मूर्ख आहे. आणि गोव्यात जर त्यांचे निर्णय ते लादूच शकत नाही. आम्ही जरी मासळी खाल्ली, जरी आम्ही बियर पिली खूप खूप, तरी आम्ही अजूनपर्यंत तरी सिंगलच ढेकर देतो. डबल ढेकर कधीच ऐकले नाही. काय झालं त्यांना?